लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते सतर्क झाले। धर्मराव बाबा आत्राम हे विधानसभेच्या तयारीसाठी लागलेले आहेत। धर्मराव बाबा आत्राम यांनी आता विधानसभेसाठी काम करायला सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसला, त्यानंतर महायुतीला सुद्धा फटका बसला आणि त्यानंतर आता धर्मराव बाबा आत्राम हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सतर्क झाले। पोनसरीला जे कारखान्याचं आपण काम सध्या सुरू आहे आणि तिथे जवळजवळ 20,000 लोकांना काम मिळणार आहे आणि रोजगार निर्माण होणार आहे। त्यासोबत एक नवीन कारखाना आपल्या या विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा सुरू होत आहे। ते सुद्धा 20,000 कोटी खर्च करून आपण मोठा कारखाना होणार आहे आणि इथे सुद्धा आपण जवळजवळ 20,000 लोकांना आपण कामावर घेणार आहोत। त्या दृष्टिकोनातून हा एक विकास करण्याचा मानस ठेवून आपण पुढे आलेलो आहोत।